सोनं लाखाच्या वर गेलं म्हणून तुम्ही सोनं खरेदी टाळत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्काच बसेल। आज 1.25 लाखाच्या वर गेलेलं सोनं पुढील 4 ते 5 वर्षात तब्बल 3 लाखांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय। आणि त्यामुळे या सोन्याचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। सोना कितना सोना है, सोनं महाग झालंय, सोनं खरेदी टाळताय। पुढील 5 वर्षात सोनं 3 लाखावर। गेल्या डिसेंबरमध्ये 78,000 रुपये प्रति तोळा असलेलं सोनं यंदाच्या डिसेंबरमध्ये 1,37,000 रुपयांवर पोहोचलंय। त्यामुळे आता सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं असा विचार करत असाल तर हा रिपोर्ट पूर्ण पहा। तुमची सोन्यातली गुंतवणूक तिप्पट होऊ शकते। तर झालंय असं की सोन्याचे भाव 2029 ते 2030 पर्यंत 3 लाख रुपये प्रति तोळा होऊ शकतात असा अंदाज अमेरिकेचे अर्थतज्ञ आणि दिग्गज मार्केट रणनीतिकार एड यार्डेनी यांनी व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात 2029 पर्यंत सोनं $10,000 प्रति औंस होऊ शकतं। सध्या न्यूयॉर्क येथील कॉमेक्सवर सोन्याचा दर $2,400 प्रति औंस आहे। डॉलर कमजोर होणं हा देखील सोने दरवाढी मागील फॅक्टर मानला जातोय। अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सोनं महागतंय। जागतिक अस्थिर अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जगभर सोनं महाग होऊ शकतं। या दशकाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरातील तेजी 127% असू शकते। एकंदरीत जागतिक अर्थकारणातील मोठ्या अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदी या धातूंच्या किमतीत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे। 2025 संपत आलंय। गेल्या 10 वर्षात डिसेंबरमधले सोन्याचे भाव पाहिले तर ही वाढ किती मोठी आहे हे स्पष्टपणे जाणवतं। 2015 मध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 24,931 रुपये होता। तो आता 1,37,000 वर पोहोचलाय। आज ज्या पद्धतीने टेरिफवरती आपलं डील अमेरिकेबरोबर होत नाहीये, रशिया युक्रेन वॉर बद्दल काही इश्यूज आहेत, अजूनही काही ग्लोबल लेवलला काही इश्यूज चाललेले आहेत, त्याचा हा संभाव्य परिणाम आहे। त्यातच जपानने सुद्धा आपले व्याजाचे दर वाढवायला सुरुवात केलेली आहे। तर याचा संपूर्ण परिणाम म्हणून मग जेव्हा एखाद्या स्टेबिलिटी म्हणून एखाद्या प्रोडक्टकडे बघितलं जातं तेव्हा सोनं आणि चांदी किंवा आता काही म्हणतात तसं प्लॅटिनम हा सुद्धा एक नवीन दागिना किंवा एक म्हणा कमोडिटीचा प्रकार बाजारात उपलब्ध आहे। आणि त्याच्यात होणारी वाढ ही बाजाराच्या दृष्टीने आत्ता जरी चांगली वाटत असली तरी एक सामान्य गुंतवणूकदारांकरता ती नक्कीच चांगली नाहीये। तेव्हा अशा वेळेला लोकांनी अशामध्ये गुंतवणूक करणं शक्यतो टाळावं। भारतातील ही सोन्याची दरवाढ पाहता 2025 या वर्षात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे। जानेवारी 2025 पासून सोन्याचे दर सुमारे 67% वधारले। या काळात शेअर बाजार सेन्सेक्स फक्त 5% वाढला असताना सोन्यानं मात्र 67% परतावा दिलाय। सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणाऱ्यांचा कल वाढतोय। जर असे रिटर्न मिळत असतील आणि 3 लाखाचं भविष्य सांगितलं जात असेल तर सोन्यातील गुंतवणूक आणखी वाढू शकते। गेल्या वर्षभरातील निरीक्षणे तर हेच सांगत आहेत। ही तेजी केवळ केंद्रीय बँकांमुळे नाही तर खासगी गुंतवणूकदारांमुळे आली आहे। 2025 मध्ये सोन्याच्या ETF मध्ये सुमारे $64 अब्ज एवढी गुंतवणूक झाली। 10 रुपयांपासून गुंतवणूक करता येत असल्यानं किरकोळ सोनं खरेदीदारही वाढले। 1980च्या दशकात लोकांच्या एकूण संपत्तीपैकी 8% वाटा सोन्यात असायचा। 2010च्या दशकात 2 ते 3% तो खाली आला होता। आता हे प्रमाण पुन्हा वाढतंय। आता एकीकडे सगळं असं सोनेरी दिवस दाखवत असले तरी गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात सोन्याचे भाव फक्त 18 महिन्यांत दुप्पट झाल्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे भविष्यात मोठी करेक्शन म्हणजे किमतीत घट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा सावधगिरीचा इशाराही काही जण देत आहेत। पण जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा सोनं वाढतं, आधार देतं असं अनेकांचा विश्वास आहे। त्यामुळे नित्यनेमानं थोडं थोडं सोनं खरेदी करत राहण्याचं भारतीय शहाणपण लोक आजही विसरलेली नाही। त्यामुळे आता आपण काय करायचं हे प्रत्येकानं स्वतःच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार ठरवायला हवं।
ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज.